मानवी अस्तित्वाचा आणि प्रगतीचा आधारस्तंभ म्हणजे आरोग्य. संस्कृतमध्ये म्हटलं आहे की आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच उत्तम आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. जर व्यक्ती निरोगी असेल तर तो राष्ट्र आणि समाजाच्या उभारणीत सक्रिय योगदान देऊ शकतो. या मूलतत्वाला जगातल्या प्रत्येक नागरिकासाठी मूर्त रूप देण्यासाठी एका महत्त्वपूर्ण संकल्पनेचा जन्म झाला. ती म्हणजे सार्वत्रिक आरोग्य उपलब्धता, म्हणजेच युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज UHC. या संकल्पनेला जागतिक स्तरावर एक दिवस समर्पित केला गेला आहे, तो म्हणजे सार्वत्रिक आरोग्य उपलब्धता दिन. हा दिवस केवळ एका तारखेपुरता मर्यादित नसून तो एका अशा महत्त्वाकांक्षी स्वप्नाची आणि मानवी हक्काची आठवण करून देतो, जिथे जगातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता आवश्यक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळायला हवी. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज 12 डिसेंबर म्हणजेच सार्वत्रिक आरोग्य उपलब्धता दिनाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. 12 डिसेंबर हा दिवस सार्वत्रिक आरोग्य उपलब्धता दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. याच तारखेला संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजेच युनायटेड नेशन्सने सर्व राष्ट्रांना आपल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्याचं आवाहन करणारा पहिला एकमताने ठराव पारित केला होता. हा ठराव म्हणजे आरोग्य सेवेच्या क्षेत्रात झालेलं एक ऐतिहासिक पाऊल होतं. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO या संकल्पनेला अधिक बळ दिलं आणि आरोग्य सर्वांसाठी या ध्येयाच्या पूर्ततेसाठी 12 डिसेंबर हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यास सुरुवात झाली. सार्वत्रिक आरोग्य उपलब्धता म्हणजेच UHC हे केवळ एक वैद्यकीय ध्येय नसून तो मानवी हक्कांचा एक व्यापक अविभाज्य भाग आहे. अनेक आंतरराष्ट्रीय करारांमध्ये या हक्कावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विशेषतः 2015 ते 2030 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs मध्ये सार्वत्रिक आरोग्य उपलब्धतेचा समावेश करण्यात आला आहे. उद्दिष्ट क्रमांक 3.8 च्या समावेशामुळे आरोग्य सेवा आता केवळ एका देशाची जबाबदारी न राहता ती जागतिक विकास आणि मानव कल्याणाचा केंद्रबिंदू बनली आहे. सार्वत्रिक आरोग्य उपलब्धता दिन हा दिवस साजरा करण्यामागे मुख्य उद्दिष्ट आरोग्य सर्वांसाठी म्हणजेच हेल्थ फॉर ऑल या ध्येयावर जागतिक नेत्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष केंद्रित करणे हा आहे. या माध्यमातून आरोग्य सेवा प्रणाली अधिक न्याय्य, परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण कशी बनवता येईल यावर चर्चा आणि कृती करण्याचं आवाहन दिले जाते. हा दिवस केवळ चर्चासत्रांनी नव्हे तर कृतीशील कार्यक्रमांनी साजरा केला जातो. जागतिक बँक गट म्हणजेच वर्ल्ड बँक ग्रुप, रॉकफेलर फाउंडेशन, ऑक्सफॅम, सेव्ह द चिल्ड्रन यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि जवळपास 800हून अधिक अशासकीय संस्था म्हणजेच NGOs या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होतात. या दिवशी जगभरातील देश आपल्या आरोग्य प्रणालीतील प्रगतीचा आढावा घेतात, आरोग्य धोरणांमध्ये सुधारणा सुचवतात आणि नागरिकांमध्ये आरोग्य हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबवले जाते. विविध परिसंवाद, वकिली मोहीम म्हणजेच ॲडव्होकसी कॅम्पेन्स आणि सार्वजनिक घोषणांच्या माध्यमातून सरकारला आणि धोरणकर्त्यांना UHC लागू करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्यास प्रवृत्त केलं जातं. सार्वत्रिक आरोग्य उपलब्धतेचे ध्येय गाठणं हे अनेक आव्हानांमुळे अजूनही दूर आहे. अनेक विकसनशील देशांमध्ये आरोग्य सेवा अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे आरोग्य सुविधांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधांची कमतरता. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं केलेल्या एका मोठ्या सर्वेक्षणात असं दिसून आलं होतं की सर्वेक्षण केलेल्या आरोग्य सुविधांपैकी सुमारे 38% सुविधांना मूलभूत पाणी स्रोताची उपलब्धता नव्हती, तर 35% लोकांना प्रभावीपणे हात धुण्यासाठी आवश्यक सामुग्रीचा अभाव होता. जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना सुविधा स्वच्छ ठेवणं आणि संसर्गजन्य रोग प्रतिबंधक उपाय करणं शक्य होत नाही, तेव्हा सुरक्षित, प्रभावी आणि सन्मानजनक सेवा देण्याची त्यांची क्षमता कमी होते. पिण्याच्या पाण्याची आणि विजेची अनुपलब्धता अनेक ठिकाणी फर्स्ट वर्ल्ड दर्जाच्या आरोग्य सेवा वितरणात अडथळा आणते. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी WHO आणि युनिसेफ यांच्या वॉश इनिशिएटिव्ह म्हणजेच वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन या इनिशिएटिव्हद्वारे 2030 पर्यंत सर्व आरोग्य सेवा सुविधांमध्ये पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सेवा उपलब्ध करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. निधीची कमतरता, आरोग्य कर्मचाऱ्यांचे अपुरे प्रमाण आणि दुर्गम भागांमध्ये सेवा पोहोचवण्याचं आव्हान हे देखील अत्यंत महत्त्वाचे अडथळे आहेत. सार्वत्रिक आरोग्य उपलब्धतेचे सामाजिक महत्त्व अनमोल आहे.
जेव्हा लोकांना त्यांच्या गरजेनुसार आरोग्य सेवा उपलब्ध होते तेव्हा ते केवळ शारीरिकदृष्ट्या बरे होत नाहीत, तर गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासही सक्षम होतात. आरोग्य सेवांचा खर्च कुटुंबांना आर्थिक संकटात ढकलतो. UHC मुळे लोकांना उपचारांसाठी कर्ज काढण्याची किंवा मालमत्ता विकण्याची गरज पडत नाही, ज्यामुळे दारिद्र्य कमी होण्यास मदत होते. शिवाय आरोग्य उपलब्धता ही सामाजिक समानता आणि न्यायासाठी आवश्यक आहे. चांगले आरोग्य लोकसंख्येची उत्पादकता वाढवते, मुलांचं शाळेत जाण्याचं प्रमाण सुधारते आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते. एक निरोगी समाज हा निश्चितच अधिक स्थिर, अधिक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत असतो. म्हणूनच UHC हा समाज कल्याणाचा आधारस्तंभ असून तो समावेशक वाढ म्हणजेच इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि मानवी भांडवलाच्या विकासासाठी म्हणजेच ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंटसाठी अनिवार्य आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.